बातमी आहे परभणीमधली। परभणी जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचं धुमशान बघायला मिळत आहे। जिल्ह्यामधील 54 पैकी 9 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे, ज्यामुळे काही ठिकाणी मार्ग बंद झाले तर काही ठिकाणी नदी नाल्यांना पूरही आलाय। त्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधारा पूर्ण क्षमतेने भरलाय। त्यामुळे ढालेगाव बंधाऱ्यामधील 2 दरवाजे उघडून 17,641 क्युसेकने नदीपात्रामध्ये सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। 5 दिवसानंतर पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचं धुमशान पाहायला मिळालेलं आहे। आपण जर बघितलं तर ज्या पावसाअभावी पिकं वाळू लागलेली होती त्याच पावसानं या पिकांना आबादानी केलेलं आहे। कारण पाऊस जोरदार झालेला आहे। मध्यरात्री जोरदार पाऊस झाला, पहाटे सुद्धा जोरदार पाऊस झाला। आता पाऊस थांबला असला तरी आपण बघू शकतो की रात्री झालेल्या पावसामुळे जे पिकं सुकू लागलेली होती त्या पिकांमध्ये आता पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। आणि एकूण जिल्ह्याचा आढावा जर आपण घेतला तर परभणी जिल्ह्यातील 54 मंडळांपैकी 9 मंडळांमध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली आणि याचा सर्वाधिक जोर जो होता तो पाथरी तालुक्यामध्ये होता। पाथरी तालुक्यातील 3 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, ज्यामध्ये हदगावमध्ये 106 मिलीमीटर, कासापुरी मंडळामध्ये 215 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। तसेच बोरीमध्ये 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर दुसरीकडे सोनपेठ या मंडळामध्ये 136 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। केकरजवळा मानवत तालुक्यामधील इथं सुद्धा 98 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे। एकूणच जर जिल्ह्याचा आढावा घेतला तर पाथरी तालुक्यामधील हदगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाण्याने वेढलेलं आहे। अनेक वस्त्या इंदिरानगर या वस्तीमध्ये पाणी साचलेलं आहे। आणि त्याचबरोबर सेलू तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि सेलू तालुक्यामधील अनेक रस्ते जे आहेत ते बंद आहेत। आहेर बोरगावच्या परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली आणि यामुळेच इथल्या जे नदीकाठचे जे पिकं आहेत ते सुद्धा खरडून गेल्याची माहिती आहे। आणि एकूणच बघायला गेलं तर परभणी जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस या मध्यरात्री झालेला आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेश सह पंकज क्षीरसागर, एबीपी।